देशातील सर्व स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने आता संचार साथी हे ॲप सर्व फोनमध्ये बाय डिफॉल्ट इन्स्टॉल करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हे ॲप वापरकर्त्यांना अनइन्स्टॉल करता येणार नाही. वाढत्या सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल शोधण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारचे म्हणणे आहे. बाजारात येणाऱ्या सर्व नवीन स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप आधीपासूनच उपलब्ध असेल, तर जुन्या स्मार्टफोनमध्ये हे ॲप अपडेटद्वारे आपोआप इन्स्टॉल होणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी पुढील 90 दिवसात देशातील सर्व स्मार्टफोन कंपन्यांना करावी लागणार आहे. या नियमाचा ॲपल, सॅमसंग, विवो, शाओमी, गुगल यांसह सर्व प्रमुख कंपन्यांवर तितकाच प्रभाव राहणार आहे. सरकारच्या माहितीनुसार संचार साथी ॲपद्वारे IMEI नंबरच्या आधारे लाखो हरवलेले आणि चोरीला गेलेले फोन शोधण्यात यश आले आहे. फसवणूक रोखणे, फेक कॉल्स थांबवणे आणि मोबाईल चोरीविरोधात मोठ्या प्रमाणात मदत झाल्याचा दावा सरकारने केला आहे. या ॲपच्या मदतीने आतापर्यंत लाखो फोन ब्लॉक करण्यात आले असून अनेक गुन्हेगारांचा तपास लावण्यातही ते उपयुक्त ठरले आहे. फीचर्समध्ये अडथळा न आणण्याच्या सूचना स्मार्टफोन कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. सर्व फोनच्या पहिल्या वापरात संचार साथी ॲप स्पष्ट दिसले पाहिजे असा आदेश सरकारने दिला आहे. लवकरच देशातील प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्त्याच्या मोबाईलमध्ये हे ॲप दिसणार असून यावरून मोठी चर्चा रंगताना दिसत आहे. सरकारच्या या निर्णयाबद्दल नेमके काय मत आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे.